नमस्ते सर्वांना. पुन्हा एकदा आज आपण नवीन अक्षरलेखनाच्या देवनागरीमध्ये आपण नवीन काही फॉन्ट पाहणार आहे. नवीन म्हणण्यापेक्षा आपला जो रोजचा जो देवनागरी अक्षरलेखनाचा जो सराव आहे त्यानुसार आपण या ठिकाणी पाहणार आहे. पहा, आपण देवनागरी अक्षरलेखन करत असताना काय करायचं. आता ही आपण साधारणपणे 4 नंबरची निब आहे, एअरमेलचा पेन आहे आणि त्यानुसार आपण करणार आहे देवनागरी अक्षरलेखन. चला, ह्या 1 2 3 रेषामध्ये आपण करणार आहे. पहा, तुम्ही याच्या अगोदर पण केलेला असेल. हाच फॉन्ट आपण या ठिकाणी इथे घेऊन हा जो काना जो आहे तो आपण असा आतल्या बाजूला वळवणार आहे. बघा, पुढचा अक्षराचे प्रत्येक कर्व, प्रत्येक पॉईंट कशा पद्धतीनं आपण काढतोय हे बघून आपण चांगल्या प्रकारे करायचं आहे. आज आला इथं. यानंतर आपण ई काढतोय. ई, त्यानंतर पुढचं अक्षर ईच आहे. पहा, त्यानंतर ऊ, त्यानंतर पुढचा ऊ. पहा, ऊ, त्यानंतर ए, बघा, आय. तर हे झालं आपल्याला हे अक्षर. याच्या पुढचे आता पाहूया आपण लगेच. ए, आय, ओ आपण काढूया. पहा, आपला जो उभा जो दांडा जो आहे, जो अंत्यदांडा म्हणतो आपण, तो आपला बरोबर उभा 90 अंश असा परपेंडिक्युलर म्हणजे लंब पडला पाहिजे असं थोडक्यात. पुन्हा त्यानंतर औ काढू. पहा, औ, आणि आहा. हे आपण व्यवस्थित सराव करायचा आणि आपण या ठिकाणी मस्तपैकी अक्षरलेखन करायला शिकायचं आहे. पहा, खूप हळू आणि शांतपणे ही अक्षरे मी काढून दाखवलेली आहेत. आता यानंतरचे पुढचे अक्षर आहेत आपण क, ख, ग, घ, हे जे काय मुळाक्षर आहेत ते आपण काढूया. बघा, पहा, या फॉन्टसाठी आपल्याला अशाच प्रकारचा व किंवा कचा जो आहे तो असा येईल. ख पण असाच येईल. पहा, ग आपण गेल्या वेळेस देवनागरीचा असा घेतलेला होता, आता ग असा आलेला आहे. त्यानंतर घ, आणि ग जे अनुनासिक आहे ते. त्यानंतर आपण च बघू. च, छ, ज, च, छ, ज, झ, पहा, आणि य जे अनुनासिक आहे ते हे.
यानंतरचं पुढचं आहे बघा ट ची लाईन. ट ठ ट ठ ड ढ. आणि न पहा, न काढताना खूप अडचण येते, बरोबर बरेच जण काढत नाहीत. हे या ठिकाणी इथे येऊन आपण थांबलो आणि थांबल्यानंतर इथून पुन्हा नंतर वर असं जाईल आणि नंतर मग हे वरचा आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं येईल न, असा न. यानंतर पहा आपल्याला त. बघा आता त आपण पाहूया. त कसा काढायचा, या फॉन्टला त असा थ त थ द त्यानंतर ध आणि न. त थ द ध न. त्यानंतर बघा आता पुढचं आहे प. प हे असं पुढं वाढवा, आपल्याला पूर्ण अक्षर होईल. प फ ब प फ ब भ. आता भ हे वेगळ्या पद्धतीने काढता येतं याच्यामध्ये. ते कशा पद्धतीने असेल पहा, इथं आपण काढू. ते पूर्ण झाल्यानंतर आपण करू याच्या पुढे. मग आता भ आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल पहा. हा ह्याच्यामध्ये अशा प्रकारे येईल. आता पुढं य र ल व श पहा. य र ल व आणि श. त्यानंतर येईल बघा श श षटकोन. श स य र ल व श श ह. आता ह बघा इथं आपण थांबलो आणि हा या ठिकाणी थांबल्याने इथून रिटर्न चला, कारण की त्याचा जो कर्व जो आहे, जो म्हणजे त्याचा जो कंस आहे, तो खूप छानपैकी येईल बघा असा. आणि मग हा इथून कंप्लीट करा. य र ल व श श ह ळ क्ष. आता ळ ही आपल्याला एक छानपैकी काढता येईल पहा याच्यामध्ये. आपण तोही या ठिकाणी काढू. हा झाला क्ष आणि ळ, हा जो ळ आहे तो आपण याच्या पुढं काढू बघा असा. असाही ळ आपल्याला काढता येईल. त्यानंतर य ल स श ह ळ ह ळ क्ष आणि शेवटी आला जो आपला ज्ञ. पहा आता हे झालं ज्ञ.
आता त्यानंतरची जी काही अक्षरं आहेत ती अक्षरं आपण या ठिकाणी खाली काढू, जे आपल्याला श्र रू हे आपल्याला काढायला येतं ते पहा. श्र, त्यानंतर आहे ऋषीतला रू. हा त्र म्हणून पण आपल्याला इथं आपल्याला काढता येईल. आता ऋषीतला रू कसा आहे पहा, खूप छानपैकी आहे, असा आता आलेला आहे. आणि दुसरा आहे तो लृ. हे अशा प्रकारे आपण सगळे अक्षर या ठिकाणी पाहिलेली आहेत. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद.